शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण जो पुढे प्लॉट बघत आहात तो मागील वर्षीचा 2.5x1 वर लागवड केलेला व त्याची गळफांदी आपण खुडली होती व शेंडे खुडणी केलेली होती। मागील वर्षी आपलं दुसरं वर्ष होतं सलग। त्या वर्षी आपण गळफांदी या ठिकाणी खुडून दादालाड तंत्रज्ञानानुसार या ठिकाणी नियोजन केलेलं होतं। तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला एकरी 14 क्विंटलचं ॲव्हरेज या ठिकाणी आलेलं होतं। आपल्या हे जुन्या सर्व सबस्क्रायबरला या ठिकाणी माहीत आहे, त्याचे आपण वेळोवेळी व्हिडिओ देखील टाकलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो तरी देखील यामध्ये काही चुका झालेल्या होत्या। या चुका काय त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण जे अंतर गेल्या वेळेस निवडलं होतं ते या ठिकाणी 2.5 फूट 2 ओळीमधील अंतर व 2 झाडामधील अंतर हे आपण 1 फूट निवडलेलं होतं। त्यामुळे मुख्यतः याच्यामध्ये आपल्याला अंतर मशागतीसाठी खूप जास्त प्रमाणात ही मेहनत घ्यावी लागली। त्यामुळे अंतर निवड करत असताना आपल्याला अंतर मशागतीसाठी योग्य ते यंत्र उपलब्ध आहेत किंवा आपल्याला जी वखरवाही म्हणतो आपण ते करण्यासाठी आपल्याला त्या प्रमाणात यंत्र ॲडजस्ट करणं हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे अंतर निवडताना जमिनीबरोबरच आपल्याकडे उपलब्ध यंत्राचा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपयोग करा आणि ते असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करायचं आहे। तर याच्यामध्ये दुसरा जो फरक आहे त्याच्यामध्ये आपण लागवड केल्यानंतर पावसानं थोडा विलंब केला होता आणि त्यामुळे आपलं त्या ठिकाणी बरीचशी जी झाडं आहेत ती उगवलेली नव्हती। त्यामुळे जी कापसातील तूट आहे ती या ठिकाणी झाडं काहीही लहान राहिलेली होती आणि आपण योग्य वेळीच त्याची गळफांदी काटायला सुरुवात केल्यामुळं या ठिकाणी काही झाडाच्या गळफांद्या देखील आपल्या राहिलेल्या होत्या। कारण की जर प्लॉट पूर्ण या ठिकाणी उगवण झालेला असेल तर आपल्याला पूर्ण झाडाची गळफांदी कट करता येते, पण योग्य वेळी आपण गळफांदी कटिंग सुरू केली व त्या ठिकाणी काही झाडं जर लेट उगवली किंवा त्या ठिकाणी आपल्याला तूट भरण्यात थोडा विलंब झाला तर ती झाडं मागे राहतात आणि त्यामुळं आपलं ती झाडाचं उत्पादन हे कमी येतं। कारण की ती झाडं लहान राहून त्या अंतरामध्ये ती वाढत नाही। त्यामुळे प्लॉट हा एकाच वेळी उगवण क्षमता जर असेल तर चांगल्या पद्धतीने आपल्याला तिथं नियोजन करता येतं। हा एक त्यातील मुख्य फरक आहे। आणि जो तिसरा फरक आहे त्याच्यामध्ये आपण जे फवारणी नियोजन आहे ते फवारणी नियोजन करत असताना शेवटच्या फवारणीमध्ये म्हणजे 75 दिवसाच्या दरम्यान 75 ते 80 दिवसाच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी फवारणीमध्ये योग्य ते नियोजन करणं महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये आपण थ्रिप्स व अळीसाठी योग्य ते औषधाचं प्रमाण हे वापरलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला त्यावेळेस युरियाचा देखील फवारणीमध्ये आपण वापर करू शकतो। कारण की त्या ठिकाणी आपल्या बोंडांची संख्या ही भरपूर असते आणि त्याचं वजन वाढण्यासाठी व इतर गोष्टीसाठी आपल्याला नत्राची आवश्यकता असते। त्यामुळे 75 ते 80 दिवसादरम्यान आपण फवारणीमध्ये देखील त्याचा वापर योग्य त्या प्रमाणात करू शकतो। आता वापर कसा करायचा आहे ते देखील आपण सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी यावेळेस देणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो हा मागील वर्षीचा प्लॉट होता आणि याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन आलेलं होतं, परंतु अजून जर त्या ठिकाणी नियोजन झालं असतं तर निश्चितच आपलं उत्पादन अजून वाढलं असतं। आणि शेतकरी मित्रांनो गळफांदी खुडली म्हणजे आपल्याला निश्चितच 15-20 क्विंटल ॲव्हरेज येईल असं नसतं। त्याच्यामध्ये आपल्याला इतरही नियोजन या ठिकाणी करावे लागत असतात आणि जर चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर निश्चित आपलं उत्पादन हे वाढत असतं। शेतकरी मित्रांनो गेल्या वेळेस पावसाने मोठा खंड दिलेला होता आणि हा कोरडवाहूचा प्लॉट असल्यामुळं आपली पातळी देखील त्या ठिकाणी झालेली होती आणि बघू शकता व्हिडिओमध्ये ते देखील आपण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे। तर मागील वर्षीचे संपूर्ण व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, ते नवीन असाल तर तुम्ही संपूर्ण बघू शकता। कारण की अनुभव हाच शेतकऱ्यांना या ठिकाणी शिकवू शकतो आणि
नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलबरोबर राहा. आपण वेगवेगळे अनुभव या ठिकाणी शेअर करत असतो. धन्यवाद.